नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. 8 दिवस गावात चावीला पाणी न आल्याने काही नागरिक ग्रामपंचायतमध्ये निवेदन देण्यासाठी गेले असता सरपंच अमोल कांबळे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार सरपंच अमोल कांबळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायतची पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची वीज वितरण कार्यालयाची सुमारे 32 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा 8 दिवसापूर्वी खंडित केला आहे. काही ग्रामस्थांनी घरफाळा भरला आहे तर काहींनी अजूनही घरफाळा भरलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या 8 दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण भटकंती सुरू आहे. घरफाळा पाणीपट्टी भरूनही गेल्या 8 दिवसापासून पाणी न आल्याने काही संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुनील चव्हाण, सुहास सयाजी चव्हाण, अनिल दिनकर पाटील, बाळासाहेब आनंदा चव्हाण एक ग्रामपंचायतमध्ये गेले. यावेळी सरपंच अमोल कांबळे आणि एक कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये होते. यावेळी या ग्रामस्थांनी आम्ही पाण्यासाठी निवेदन देणार आहोत, ग्रामसेवक कुठे आहेत असा प्रश्न केला. ग्रामसेवक हातकणंगले येथे गेले असल्याने तुम्ही निवेदन देऊ नका असं सरपंच यांनी सांगताच सुहास चव्हाण यांचे व सरपंच अमोल कांबळे यांच्यामध्ये वादावाद सुरू झाली. यामध्ये जातीवाचक शिवीगाळ होऊन मारहाण झाल्याची तक्रार सरपंच अमोल कांबळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पाणी प्रश्नावरून आता सावर्डे गावातील राजकारण पेटणार असून वेळीच वाद मिटला नाही तर भविष्यात जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतीये.